हा जसा आवाज असतो तसं कानडी सिनेमाचा एक विशिष्ट आवाज असतो. कानडी सिनेमा म्हणजे कानडी भाषा ज्यांना माहीत नाही ना त्यांना काय वाटतं की लोक म्हणजे भांडतायत, पण ज्याला भाषा माहिती आहे त्याला कळतात ते प्रेमाने बोलतात, पण आवाज मात्र वरच्या पट्टीतले असतात. मुच्च बाई इल्लंद्र निन्न कुत्गे चक्कतीने ನಿನ್ನ ಸಂಪತ್ತಿಗೆ ನನ್ನ ಸವಾಲ ಯಾಕಲೆ ಸ್ವಕ್ಕ ಬಂದದೆ ನಿನಗೆ असा क्लोजअप असतो हे केलेला. हा जसा सिनेमा आहे तसा तेलुगू सिनेमा मी बघितला. तेलुगू देवदास ब्लॅक अँड व्हाईट कालखंडामधला. आपल्याला सगळ्यांना 55 कोटीचा देवदास माहीत आहे, पण तो एकदम स्वच्छ छान असा देवदास सिनेमा आहे तो. आणि तो जो देवदास आहे तेलुगू सिनेमामधला तो रेल्वे स्टेशनवर उतरतो, टांग्यात बसतो आणि पारोला भेटायला निघतो. टांगा चालू असतो आणि पारोला तो हाक मारत असतो, पारो पारो ఎక్కడ ఉన్నాడు పారో నాన్న వచ్చిండ పాरो पारो पारो असं करत 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 पारोच्या घरात जातो. तो घरात गेल्यानंतर प्रत्येक खोलीमध्ये डोकावून पाहतो प्रेमाने, पारो 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 पारो. ती पारो देवघरात असते, ती पटकन बाहेर येते. ओ पारो हा लव सीन आहे त्याच्यात. इंग्लिश सिनेमाच्या आवाजाबद्दल जर बोलायचं झालं तर इंग्लिश सिनेमामध्ये सर्वसाधारणपणे पहिल्यांदा एक म्हातार बोलत असतो, नंतर कुणीतरी माणूस आणि एक त्याची बायको म्हणजे मुलगा मुलगी असे काहीतरी असावेत. त्यांचं काहीतरी खुडखुड 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 काहीतरी चाललेलं असतं. पहिल्यांदा तो म्हातारा बोलतो, चॅनल ऑन होतं आणि तो म्हातारा बोलतो, चॅनल ऑन होतं, म्हातारा बोलायला लागतो. I just miss get worried as faces get you better than twice the kids the man when it's twice the speed video getting sound wise words of sweet cat worry. Oh मोठ्याने बोला ऐकू येत नाही. I just miss getting to rhythms where there's kind of running annoying. I just more getting coincidence. Hey Henry come on. तो हेनरी येतो, बापाशी बोलायला लागतो. Oh papa I just about that with swear with choices I can't wait it. Hey Lucy come on. लुसी आणि हेनरी हे दोघं जण बोलायला लागतात. लुसी आणि हेनरी हे बोलत असताना पहिल्यांदा हेनरी बोलतो लुसी बरोबर. लुसी यू जस्ट बी बेटर than twice the speed again. I just met can be better than power you just voices can get away just meet can Lucy. लुसी नटी. I just biscuits got around in spaces, speeding around in choices, we skin a bit around in spaces, spin around in spaces, guys. Oh now Lucy we had a problem. I just biscuit around in spaces, speed around. Lucy we had a problem. I just biscuit around. पर्स मधनं पिस्तूल काढते, धाडकन त्याला गोळी घालते, तो तिथंच मरतो, त्याच्या उरावर पाय ठेवून निघून जाते. आपल्याला कळतच नाही इंटरव्हल कुठं झाला. इंग्लिश सिनेमामध्ये एखादी जर नटी गाणं म्हणत असेल तर ते काही काही वेळेला ऐकवत नाही, कारण त्या नटीला नक्की काय त्रास होतो तेच कळत नाही. म्हणजे ब्रेन ट्यूमर झाला आहे का पोटातलं अपेंडिक्स फुटायला आलं आहे काही कळतच नाही. आवाजाची अशी तार धरलेली असते आणि ती ओरडत असते. साधारणपणे 15 मांजरांना काहीही खायला न घालता एका खोलीमध्ये 15 दिवस बंद करून ठेवल्यानंतर जो आवाज यावा तो आवाज त्यावेळेला येत असतो. आणि पुरुष मंडळी जेव्हा गाणं म्हणतात ना इंग्लिश सिनेमामध्ये तेव्हा ते माईकचं काय करतील काही सांगता येत नाही. आय जस्ट स्पीच कॅनर ओस स्पीसेस कॅन बाय आणि आपल्याकडे वर्षातनं एकदा होळी असते, त्यांच्याकडे प्रत्येक गाण्यामध्ये होळी असते. हे जसे गाण्याचे प्रकार आहेत ना तसे प्रत्येकाची गाणं म्हणण्याची एक विशिष्ट पद्धत असते. माझा एक मित्र आहे, त्याला उलटं गाणं म्हणायची सवय. उलटं म्हणजे कसं आहे, लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई, आज माझ्या पाडसाला झोप का ग येत नाही. तो उलटं म्हणतो, बोणीच्या लिमडा झागे मा द्रशंपला झोग इबा जा मडा असला पाप जोग का तो येही ना यगा पली झोट्यात रट्यात गो उताईची अननानी वरवे पल्या झोगा इजा इजू टमी पण्या पाण्याच्या डो ते गाला तुम्ही गायन जा मडा असला पाप जोग का तो येही ना. असं म्हटल्यावर बाळ पाळण्यात राहील का? ते पळूनच जाईल ते. म्हणजे असं अंगाई गीत म्हटलं तर. काही काही लोकांचा आवाज एवढा कडक असतो, ते जर कार्यक्रमामध्ये पसायदान म्हणायला लागले तर ज्ञानेश्वरांशी भांडतात असं वाटायला लागतं. आवाजच कडक असतो. दुरिताम ते मिरगाओ
विश्वसाधारण सूर्ये पाहो, जो जे वांछील तो तेला हो प्राणी जात. वर्षाचं सगळं मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवर्त भूमंडळी भेटतो भूत. चला कल्पतरुण यारावं चेतना चिंतामणीचे गाव. मला नंतर कळलं ते लग्नात मंगलाष्टक म्हणतात. आता असं मंगलाष्टक म्हणल्यावर काय होईल सांगा तुम्ही. गंगा सिंधू सरस्वती यमुना गोदावरी नर्मदा. ते नरडदाबाच होणार, नर्मदा होऊच शकत नाही. ते हा जसा आवाज आहे ना तसं प्रत्येक गाणं जे असतं ते गाणं त्याच पद्धतीने यावं लागतं. म्हणजे नाच रे मोरा आंब्याच्या वनात याचा पोवाडा नाही होऊ शकत. मोर नाचायला लागलेला आहे, काळा काळा कापूस पिंजायाला, ढगा शिवारा झुंजायाला, आणि बागेमध्ये मोर नाचायला महाराज गडावर खाली. असं नाही होऊ शकत ते, कारण ते बालगीत आहे म्हणल्यावर ते त्याच पद्धतीने यावं लागतं. किंवा आपल्याकडे पूर्वी रेकॉर्ड प्लेअर होते. रेकॉर्ड प्लेअर बिघडला की तो 33 ते 78 घरकन फिरायचा. नुरीचं गाणं होतं, नुरीचं. एका सेकंदामध्ये 33 ते 78 फिरायचं. म्हणजे 33ला सुरू व्हायचं, 78ला संपायचं एका सेकंदात. मेरे दिलबर आजा दिल की प्यास बुझा जा रे, ओ नूरी 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 नूरी. तिथंच गाणं थांबलेलं आहे, त्याच्या पुढं गाणं जायचंच नाही. ते हे जसं गाणं असतं ना तसं ज्या वेळेला आपण लहान मुलांना गाणं म्हणायला सांगतो त्यावेळेला बऱ्याच गोष्टी, बऱ्याच गमती घडतात. माझी एक भाची आहे, तिला मी सहज विचारलं, म्हणलं काय गा वृषाली तू काय गाणं म्हणते सांग बरं. ती उभारली आणि गाणं म्हणायला सुरुवात केली. माझ्या लक्षात येईना ती काय म्हणते. ते उभारले आणि गाणं म्हणायला सुरुवात केली. हले मान 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 हले 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 कुटणं कुटणं हले 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 मान 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 हले 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 कुटणं कुटणं हले हले. ही बोबडी बोलते त्याच्यामुळे असं तयार झालं ते. किंवा आपल्याकडे जी लहान मुलं असतात त्यांना कधीही कुठलंही गाणं म्हणायला सांगा, मुलं धीट असतात, पटकन गाणं म्हणायला सुरुवात करतात. सांगितलं ना, ते टिल्लू जोकर म्हण रे तू. नाही म्हणत जा. अरे म्हण रे. आमचे बाबा रागवतात, नाही म्हणत जा. अरे म्हण रे, बाबांना मी सांगतो म्हण. कोणचं म्हणू. ते टिल्लू जोकर म्हण. म्हणते बाई नको मला. अरे म्हण रे. टिल्लू जोकर राणीचा नोकर, चोरून खातो पोळी सागर, राणी मारते छम छम छोट्या, टिल्लू मारते टुनटुन उडे. एवढंच येतंय. एवढंच आहे, सांगायची फार गडबड असते लहान मुलांची. हे जसे गाणारे लोक आहेत म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे, तसं आपल्याकडे दूरदर्शनवर बऱ्याच वेळेला दक्षिण भारतीय शास्त्रीय संगीत होतं. आणि या दक्षिण भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये एक पद्धत अशी असते, बऱ्याच वेळेला गाण्याला जे काही साथीदार असतात त्याच्यामध्ये हार्मोनियम असतं, पण दक्षिण भारतीय शास्त्रीय संगीत असेल तर व्हायोलिनची साथ असते. आणि व्हायोलिन आणि गाणं एकत्र एवढं चाललेलं असतं, पलीकडच्या खोलीत बसलेल्या माणसाला व्हायोलिन कधी वाजतं आणि गाणं कधी वाजतं ते कळतच नाही. मी जरा प्रात्यक्षिक करून दाखवतो म्हणजे लक्षात येईल का बघा. सा ग ग ग ग ग री रे प म ग ग ग रे सा. ये राम ये राम ये राम रा म रा म रा म राम. अशा पद्धतीने ते गाणं चाललेलं असतं. हे जसं गाणं चाललेलं असतं तशा बऱ्याच गोष्टी दूरदर्शनवर बघायला मिळतात. पण हे सगळे जे कलाकार आहेत हे अपरिचित कलाकार आहेत. परिचित कलाकार जे आहेत त्यांची प्रत्येकाची शैली वेगळी आहे गाणं म्हणायची. आपल्याकडे आदरणीय पंडित हृदयनाथ मंगेशकर हे स्वतः गायक आणि स्वतः संगीतकार असल्यामुळं ज्या वेळेला ते भावसरगम नावाचा कार्यक्रम सादर करतात त्यावेळेला ते कधीही एक गाणं जे आहे ते एक गाणं स्वतंत्र म्हणत नाहीत, एकामध्ये दुसरं, दुसऱ्यात तिसरं, तिसऱ्यात चौथं असं गाण्याला गाणं जोडत जातात ते. आणि ते त्यांनाच शक्य होऊ शकतं. गाणं चालू असतं लाजून हसणे आणि त्याला ते जोडून कोणकोणती गाणी घेतात ते आता बघा तुम्ही. लाजून हसणे हसून ते पाहणे मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे. हाती रानो माळी शिळा शिड फाटाला धावत पाठी तुटलंय सुपांरली काठी. संभाल पाण्याचा घेरा तुफान पाण्याचा घेरा राजा सारंगा माझ्या सारंगा डोलत रार आपल्या दिरार चल जावया घरा.
आज पुन्हा सुटलंय दमान, दर्याच्या पाण्याला आलंय उधान, पिऊन तुफान वारा. हो वल्लव रे राम, वल्लव रे नखवा, हो वल्लव रे राम. आत्तापर्यंत 3 गाणी येऊन जातात, प्रेक्षकांना लक्षात येत नाही गाणं कधी बदललं ते. हा जसा आवाज आहे तसा आपल्या भारतीय संगीत क्षेत्रामध्ये आदरणीय पंडित कुमार गंधर्वांचा एक भारदस्त आवाज आहे. कुमार गंधर्वांच्या गाण्याचं आणि बोलण्याचं वैशिष्ट्य असं होतं, अर्थात हे दूरदर्शनवरचा कार्यक्रम मी एकदा बघितला किंवा मुलाखती ऐकल्या, त्याच्यातनं मला असं जाणवलं की कुमारजींचा बोलतानाचा जो आवाज होता तो अत्यंत बारीक होता आणि गातानाचा प्रचंड मोठा आवाज होता. एकदा जळगाव केंद्रावर सोलापूरच्या आमच्या प्राध्यापक श्रीराम पुजारी सरांनी कुमार गंधर्वांची मुलाखत घेतली आणि त्या मुलाखतीमध्ये कुमारजींना पहिला प्रश्न विचारला, आपण कुमार गंधर्व गायला कधी लागलात? कुमारजी म्हणाले, काही नाही, 11 वर्षाचा होतो, लहान होतो आणि त्यावेळेला गायला सुरुवात केली. माझ्या घरामध्ये माझी आई होती, ती गाणं म्हणायची, माझे वडील होते ते गाणं म्हणायचे, 2 भाऊ होते ते पण म्हणायचे. पण गंमत काय माहीत आहे काय, मी गाणं म्हणायला सुरुवात केली आणि बाकीच्यांनी सोडून दिलं. गाणं म्हणजे कसं असतं माहीत आहे काय, ते सरस्वतीचं पूजन असतं, ते त्याच्यामध्ये अर्थ टाकून म्हणायला पाहिजे. आता हे बघा, गगन में आवाज हो रही धिम धिम, हे घंटेचा आवाज आहे, घुमायला पाहिजे. सुनता गुरु ज्ञानी ज्ञानी ज्ञानी, हे ज्ञानी ज्ञानी जे आहे ना ते घुमायला पाहिजे. ते हे ज्ञानी ज्ञानी ऐकल्यावर काही दिवसांनी मी कुछ कुछ होतायचं गाणं ऐकलं आणि कुमार गंधर्वांची सगळी भजनं ऐकून किंवा त्यांचं सगळं गाणं ऐकून मला ते कुछ कुछ होता हे जे गाणं आहे ना ते त्या शैलीमध्ये ऐकू येतं. ते कसं ऐकू येतं ते बघा तुम्ही आता. तुम पास आए यूं मुस्कुराए, तुम पास आए यूं मुस्कुराए, तुमने न जाने क्या सपन दिखाए, अब तो मेरा दिल जागे न सोता है, क्या करूं हाय कुछ कुछ होता है. म्हणजे नकलाकार कुठली गोष्ट नीट ऐकू शकत नाही त्याचं उदाहरण आहे. वास्तविक पाहता कुमार गंधर्वांची गायनशैली आणि हे गाणं तर काहीही संबंध नाही आहे. हे जसे गायक आहेत थोर गायक, तसे आपल्याकडे पंडित भीमसेन जोशी हे गाणं सादर करत असताना तबलजी आणि पेटीवाला यांच्याकडे ते बघून त्यांचं गाणं सादर करत असतात किंवा त्यांना दोघांना खुलवून गाणं म्हणत असतात. मी माझ्या सोयीसाठी लाजून हसणे हेच गाणं घेतलेलं आहे, पंडित भीमसेन जोशी. लाजून 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 हसणे हसून ते पाहणे, लाजून 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 हसणे हसून ते पाहणे, मी ओळखून आहे विठ्ठला माय बाप सारे तुझे बहाणे, सारे तुझे बहाणे, लाजून ठल विठ्ठल विठ्ठल. हे गाणं विठ्ठलाच्या चरणी गेल्याशिवाय आपल्याला पण बरं वाटत. हे गायनाचे जसे आवाज आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, तसं आपल्या महाराष्ट्रामध्ये राजकारण आणि हे नाटक हे माणसाच्या महाराष्ट्रीयन माणसाच्या अगदी जवळचे विषय आहेत. आणि राजकारण म्हटल्यानंतर भाषण हे येतच. निवडणुकीच्या वेळेला प्रत्येक राजकीय पक्षाच्या जाहीर सभा होत असतात आणि प्रत्येक राजकीय पक्षाच्या सभेची सुरुवात जी असते त्याचा सुरुवातीचा एक विशिष्ट असा आवाज असतो. तो आवाज ऐकला तर कोणत्या राजकीय पक्षाची जाहीर सभा चाललेली आहे ते आपोआप लक्षात येतं. साधारण हा जर आवाज असेल, आज या ठिकाणी उपस्थितलेले सोलापूर जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष, आज या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष, आज या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, आज या ठिकाणी उपस्थितलेले DCC बँकेचे आमचे चेअरमन, आज या ठिकाणी उपस्थितलेले आमच्या राज्य पणन महासंघाचे अध्यक्ष, आदरणीय अण्णा, आदरणीय भाऊ, आदरणीय तात्या, आदरणीय दादा, आदरणीय पप्पा, आदरणीय आबा, असा
गंभीर आणि विशिष्ट असा भारदस्त स्वर असेल तर ती सभा काँग्रेसची असते. आणि हा जर आवाज असेल आदरणीय, वंदनीय, पूजनीय असा जर आवाज असेल तर ती भारतीय जनता पार्टीची जाहीर सभा असते. आणि हा आवाज असेल तर सांगावंच लागत नाही कोणाची जाहीर सभा चाललेली आहे ती. महाराष्ट्राचे कुलदैवत आई भवानी, क्षत्रिय कुलामतंश छत्रपती शिवाजी महाराज यांना माझा जय महाराष्ट्र. खणखणीत आवाज असेल शिवसेनेची सभा चालली लगे लक्षात येतं. हे जसे आवाज आहेत तसे आपल्या महाराष्ट्रामध्ये राज्य स्तरावरचे आणि राष्ट्रीय स्तरावरचे जे नेते आहेत त्यांच्या आवाजांची सुद्धा थोडीशी म्हणजे वेगवेगळी वैशिष्ट्य आहेत. ती वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगतो. आपल्या सोलापूरचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री आदरणीय सुशीलकुमारजी शिंदेसाहेब यांचा एक भारदस्त आवाज आहे. कसं असतं की प्रत्येक नेता जेव्हा स्वतःच्या गावात जातो तेव्हा त्याची सुरुवातीची काही वाक्य ठरलेली असतात. कारण आपल्या जनतेशी म्हणजे ज्या आपली जी कर्मभूमी आहे त्या कर्मभूमीमध्ये गेल्यानंतर लोकांशी संवाद साधण्याकरता प्रत्येक नेता एका विशिष्ट पद्धतीने बोलत असतो. त्यामुळे शिंदेसाहेब ज्या ज्या वेळेला सोलापुरात येतात त्यामुळे त्यांची सुरुवात एक विशिष्ट पद्धतीची ठरलेली असते. सूत्रसंचालक सांगतो आता शिंदेसाहेब बोलायला उभारतील आणि शिंदेसाहेब बोलायला लागतात. सिद्धेश्वराच्या परमपुण्याईनं पवित्र झालेली सोलापूरची ही पुण्यभूमी, या पुण्यभूमीचा एक साधा नागरिक म्हणून आपल्यासमोर उभा राहायला मला फार आनंद झालेला आहे. मला काल रात्री तात्यांचा फोन आला, उद्या अण्णांचा सत्कार आहे. मी माझी मुंबईमधली सगळी कामं टाकून मुद्दामून या सत्कार समारंभासाठी हजर झालेलो आहे. संगमेश्वर महाविद्यालयामध्ये असताना प्रेमा तुझा रंग कसा या नाटकात मी काम केलं होतं. गणपुले सर या ठिकाणी बसलेले त्यांना माहीत आहे. अशा पद्धतीचा एक साधा नाट्य कलावंत, कोर्टातला एक साधा शिपाई, एक साधा पोलीस इन्स्पेक्टर सोलापूरकरांच्या प्रेमामुळं मुख्यमंत्री पदावर जरी गेलेला असला तरी कायम सोलापूरच्या मातीशी इमान राखेन अशा पद्धतीचं वचन देतो. आमच्या सोलापूरला एका बाजूला पंढरपूरच्या विठोबाचा आशीर्वाद आहे, एका बाजूला वरदहस्ता आहे तो आमच्या तुळजाभवानीचा आहे. गाणगापूरचे दत्त एका ठिकाणी थांबलेले आहेत. अशा 3-3 देवांचा आशीर्वाद जर आमच्या सोलापूरला असेल तर सोलापूरचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न हा लवकरात लवकर मिटेल. अशा पद्धतीचं मी आत्ताच तुम्हाला सांगतो. माझी सिद्धेश्वर एक्सप्रेसची वेळ झालेली आहे. मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा जसा आवाज आहे तसं महाराष्ट्रामध्ये अत्यंत प्रसिद्ध पावलेले सोलापूरचं एक आदरणीय व्यक्तिमत्व फडकुले सर, आदरणीय निर्मल कुमार फडकुले सर. फडकुले सरांची जी भाषाशैली आहे व्याख्यानाची त्याच्यामध्ये समानार्थी शब्दाची पेरणी फार असते आणि अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असं व्याख्यान ते महाराष्ट्रभर करत असतात. कला आणि कलावंत या विषयावर मी त्यांचं भाषण ऐकलं होतं. जगामध्ये कला श्रेष्ठ आहे का कलावंत श्रेष्ठ आहे अशा पद्धतीचा एक वाद आता प्रचुर झालेला आहे. जगामध्ये कला श्रेष्ठ आहे, कलावंत श्रेष्ठ आहे, त्याहीपेक्षा रसिक श्रेष्ठ आहे असं मला या ठिकाणी म्हणायचं आहे. असं समजण्याचं कारण नाही. कलावंताचं स्वतःचं मनपटल असतं, त्याचं स्वतःचं निरीक्षण असतं, स्वतःच्या मनाचं परीक्षण असतं. अशा परीक्षणातून, अशा निरीक्षणातून कलावंताची कला वृद्धिंगत होत असते असं मात्र मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं. जगामध्ये जी पहिली कोकिळा जन्माला आली ती कुहुकू असा आवाज करीत असे आणि सध्याची कोकिळा ही कुहुकू असाच आवाज करते. त्यामुळे ती कलावंत नाही तर ती कारागीर आहे. हा जसा महाराष्ट्रातल्या एका थोर व्याख्यात्यांचा आवाज आहे तसं अजून एक थोर व्याख्याते महाराष्ट्रामध्ये आहेत, आदरणीय प्राचार्य शिवाजीराव भोसले सर. त्यांची जी व्याख्यानाची शैली आहे ती प्रवाही अशा पद्धतीची विचारशैली आहे आणि विचारांचा आणि आवाजाचा एक अखंड असा प्रवाह त्यांच्या व्याख्यानामध्ये दिसून येतो. मी एकदा त्यांचं जे भाषण ऐकलं होतं, जे व्याख्यान ऐकलं होतं ते जगामध्ये परमेश्वर आहे किंवा नाही या विषयावर मी त्यांचं भाषण ऐकलं होतं. सर बोलत होते, मी ऐकत होतो.
मी उभा आहे, तुम्ही बसलेले आहात, तुम्ही बसलेले आहात, मी उभा आहे, मी उठलो, तुमच्या ठिकाणी आलो, तुम्ही उठलात, माझ्या ठिकाणी आलात, तुम्ही वक्ते होणार, मी श्रोता होणार, श्रोता हा श्रोता असतो, वक्ता हा वक्ता असतो, वक्ता आणि श्रोता, भक्त आणि परमेश्वर याच्यामध्ये जे अंतर आहे, जे काही साम्य आहे, त्याचा विचार आजच्या व्याख्यानामध्ये आपल्याला करायचा आहे. आपल्या घरामध्ये खोल्या असतात, खोल्या असंख्य असतात, खोल्या बंद असतात, मने बंद असतात, कुलपे बंद असतात. त्या मनामध्ये काय चाललंय याचा विचार आपण कधी करत नाही, त्यामुळे परमेश्वर आपल्याला दिसत नाही. या ठिकाणी गणपती बसलेला आहे, वर्गणी गोळा केलेली आहे, ती वर्गणी कोणत्या ठिकाणी जाते त्याचाही विचार आजच्या व्याख्यानात आपल्याला करायचा आहे. या गणपतीला 9 दिवस बसण्यात जास्त आनंद आहे का 10व्या दिवशी बुडण्यातच जास्त आनंद आहे, त्याचाही विचार आजच्या व्याख्यानात आपल्याला करायचा आहे. ते जसे व्याख्यात आहेत तसे आपल्या राष्ट्रीय स्तरावरचे जे नेते आहेत त्यामध्ये खासदार प्रमोद महाजनांचा एक आवाज आहे. कुठलाही विषय असेल तर तो बरोबर राजकारणावर घेऊन यायचा आणि सभा जिंकायची, असं त्यांचं एक वेगळं असं वैशिष्ट्य मला दिसलेलं आहे. आणि त्यांचा आवाज जो आहे तो असा भारदस्त आवाज आहे. कुठलाही विषय असेल तर ते राजकारणावर बरोबर घेऊन येतात. 3,500 वर्षापूर्वी गाडल्या गेलेल्या एखाद्या संस्कृतीचा शोध लागू शकेल, पण 3,500 कोटीच्या भ्रष्टाचाराचा मुंगेवढा पुरावा आमच्या भारतात सापडत नाही. लाजा वाटत नाही. पंजाब पेटला होता, मी युती केली आणि शांत केला. त्या काश्मीरची राख रांगोळी व्हायला लागली, त्या राखेचे पुतळे करून तुम्ही त्या नवाज शरीफला भेट देणार आहे. अशा पद्धतीचं घाणेरड राजकारण भारतीय जनता पार्टी कदापिही सहन करणार नाही. 23 तारखेच्या निवडणुकीमध्ये एक काम करा, मतदान केंद्रात जा, कमळाच्या फुलाकडे प्रेमानं बघा, कमळाच्या फुलावर फुलीचा शिक्का मारा, नाहीतर बटन दाबा. वयानं मोठे असाल तुमच्या घरी या, तुमच्या मोठ्या मुलाचं लग्न ठरवा, त्याला पुढच्या वर्षी काश्मीरला उत्साही वातावरणामध्ये हनीमूनला पाठवायची जबाबदारी हा प्रमोद महाजन घेतोय. अशा पद्धतीचं खात्रीचं राजकारण करणारा पक्ष म्हणून माझ्याकडे दक्षतेनं लक्षात ठेवा. माझ्या पदरात सध्या मत टाका, त्याची व्याजासह परतफेड मी करेन. मला आता पुढच्या जाहीर सभेला जायचंय. रस्त्यातनं खड्डा का खड्ड्यातनं रस्ता हुडकून काढायचा आहे. मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा जसा आवाज आहे राष्ट्रीय स्तरावरचा, तसं आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा एक आवाज आहे. तो आवाज माझ्या मनामध्ये बसण्याचं कारण असं की पवार साहेब ज्या वेळेला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हा लातूर आणि किल्लारी परिसरामध्ये भूकंपाचा धक्का बसला आणि पवार साहेबांनी महाराष्ट्राला उद्देशून तेव्हा संदेश दिला होता. TV ऑन केला, पवार साहेब बोलत होते. कालच्या पहाटेला लातूर आणि किल्लारी तत्सम परिसरामध्ये भूकंपाचा प्रचंड अशा स्वरूपाचा जो धक्का बसलेला आहे, प्रचंड अशा स्वरूपाची जी हानी झाली त्या हानीची शहानिशा करण्याचं काम सरकारी पातळीवरनं सुरू झालेलं आहे. मला सकाळी बारामतीहून फोन आले, दूध पाहिजे काय, भाजी पाहिजे काय, तत्सम काही पदार्थ पाहिजेत का. अशा पद्धतीचा जो मदतीचा ओघ आहे तो मदतीचा ओघ संपूर्ण महाराष्ट्रात नाही संपूर्ण जगातनं सुरू झालेला आहे. महाराष्ट्रातल्या जनतेला जर काही मदत करायची असेल तर त्यांनी स्वतःचं घर सोडू नये, आपल्या घरातनं मदत पाठवावी. या ठिकाणी गोंधळाची परिस्थिती निर्माण करू नये. हॉस्पिटलायझेशनचा प्रश्न आहे, पिण्याचं पाण्याचा प्रश्न आहे. अशा पद्धतीचे सगळे प्रश्न सोडवण्याच्यासाठी महाराष्ट्रातल्या जनतेनं माझ्या पाठीमागं खंबीरपणानं उभं राहावं, अशा पद्धतीची भावना या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझं आव्हान या ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हा जसा पवारसाहेबांचा आवाज आहे तसा आपल्या भारताचा सध्याचा आवाज आहे आदरणीय अटलजी. अटलजींनी 8-10 वर्षापूर्वी गीत रामायणाचा एक महोत्सव, सर्व भाषेतल्या गीत रामायणाचा एक महोत्सव पुण्यामध्ये झाला होता. त्याचं उद्घाटन अटलजींनी केलेलं होतं आणि त्या उद्घाटनामध्ये अटलजींनी रामायण या विषयावर 45 मिनिटं भाषण केलेलं आहे. त्यातला एक छोटासा अंश तुम्हाला सांगतो. आदरणीय अटलजी, हजारों वर्षों से राम कथा इस देश की हर भाषा में, हर दिशा में, मानव जीवन की हर दशा में, जयों में पराजयों में, संकट के समय संजीवनी बनकर, आनंद के समय उस आनंद को भौतिक धरातल से उठाकर आध्यात्मिकता के चोटी पर पहुंचाने का काम करती आ रही है. भगवान राम पुत्र थे, भाई थे, सखा थे, पिता थे, युवराज थे, अलग अलग कर्तव्य में बंधे थे.
पुत्र के नाते पिता के आज्ञा का पालन किया और राम वन में चले गए। न भी तो मननादस्मी केवलम दूषितो यशः। राम चाहते तो लोकसभा में पुनर्विचार की मांग कर सकते थे, मगर उन्होंने ऐसा नहीं किया। न भी तो मननादस्मी केवलम दूषितो यशः। ऐसे भगवान राम हमारे जीवन में बस गए। हम सोते बैठते उठते जागते राम का नाम लेते हैं। आपके महाराष्ट्र में कहते राम राम पावणे। तो जन्म में राम, जीवन में राम, मरण में राम। अब तो आया राम और गया राम, अब लिया राम और दिया राम भी है। तो आपके इस नगर में विचार मंथन करने का सौभाग्य प्राप्त हुआ। धन्यवाद। हा जसा आवाज आहे आपल्या भारताचा, तसं महाराष्ट्रामधलं अजून एक फार मोठं व्यक्तिमत्व आहे, आदरणीय हरिभक्त परायण बाबा महाराज सातारकर। त्यांची जी व्याख्यानाची किंवा निरूपणाची जी शैली आहे ती अत्यंत नाट्यमय अशा पद्धतीची शैली आहे। नाथबाबांचा अभंग आहे धन्य आजी दिन संत दर्शनाचा, त्याचं व्याख्यान मी एकदा ऐकलं होतं। ते जे व्याख्यान आहे त्या व्याख्यानातनं अत्यंत अभ्यासपूर्ण रीतीनं ते निरूपण करत होते। नाथबाबांचा अभंग होता धन्य आजी दिन संत दर्शनाचा। आदरणीय हरिभक्त परायण बाबा महाराज सातारकर। धन्य आजी दिन संत दर्शनाचा, अनंता जन्मेचा शिण गेला, मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्याचे, कदा न सोडावे चरण त्याचे। बोला पुंडलिकावर हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। बोला दादा महाराज की जय, अप्पा महाराज की जय, तात्या महाराज की जय, अण्णा महाराज की जय। ठल विठ्ठल 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 विठ्ठल। माऊली महाविष्णू श्रीमंत श्रीनाथ बाबा। आणि ज्यांचं वर्णन संत साहित्यामध्ये असं करण्यात आलेलं आहे, जनार्दने करा थांबविला भागवत, देवाच्या पुढे तसा गरुडाचा खांब बरं का, तसा संत साहित्यामध्ये आमच्या नाथबाबांचा खांब आहे। म्हणून आजच्या दिवशी अभंग घेतलेला आहे धन्य आजी दीन संत दर्शनाचा, अनंता जन्मीचा क्षीण गेला। बरं का, काय सांगितले सांगा बरं। गुड मॉर्निंग म्हटलं नाही, गुड इव्हिनिंग म्हटलं नाही, डायरेक्ट धन्य म्हणाले। एक सांगतो, भाग्याची व्याख्या करता येते बरं का। अहो त्यांचं भाग्य उदयाला आलं, अहो त्यांचं भाग्य उदयाला आलं, त्यांना लॉटरी लागली। पण धन्यतेची व्याख्याच करता येत नाही, कारण धन्यता ही भाग्याची परिसीमा आहे बरं का। मी दरवेळेला एक दृष्टांत देत असतो, एक उदाहरण सांगत असतो। एकदा काय झालं, एक आई आणि मुलगा तिचा बरं का बाजारामध्ये गेले। आईला काहीतरी घ्यायचं होतं, गहू ज्वारी पेढे जिलब्या। आई दुकानात शिरली, पोराचा हात सुटला, पोरगं रस्त्यावर आलं बरं का, आणि सामान घेतल्यावर आई भानावर आली, इकडं तिकडं बघायला लागली। लेकरू तिला दिसेना। माझ्या लेकराला कोणी बघितलं का? पहिल्यांदा बघितलं नाही, नंतर बघायला लागली। काय सांगायचं लक्षात। आणि थोड्या वेळाने ते लेकरू तिला दिसल्यानंतर तिच्या डोळ्यामध्ये दिसणारी जी भावना आहे ती भावना म्हणजे धन्यता। आमच्या या नाथबाबांच्या कीर्तनामध्ये स्वतः विठ्ठल येऊन नाचायला लागला। माझी ज्ञानाई ती सुद्धा आली बरं का, ज्ञानाई आली, ती सुद्धा नाचायला लागली। तुकोबा राय आले, सगळी संत मंडळी जमा झाली। नाथबाबा म्हणाले धन्य आजी दीन संत दर्शनाचा, अनंता जन्मीचा क्षीण गेला, मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे, कदा न सोडावे चरण त्याचे। म्हणा ठाल विठ्ठल 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 विठ्ठल। असा हा माझा एकपात्री कार्यक्रम आपण सर्वांनी गोड मानून घेतलात, त्याबद्दल आपण सर्वांचे मी आभार मानतो।